नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आज या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाची खुशखबर अशी आलेली आहे की KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला 2 महिन्याचा जो कालावधी दिला होता तो कालावधी आता या ठिकाणी वाढवून दिला गेलेला आहे. आणखी तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ झाली, म्हणजेच KYC करण्यासाठी तुम्हाला आणखी कालावधी मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वतः या ठिकाणी प्रयत्न करत आहे की बहिणींना मुदतवाढ मिळाली पाहिजे. ते प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुली झालेले आहेत आणि त्यामुळे बहिणींना या ठिकाणी मुदतवाढ मिळाली आहे. म्हणजेच KYC करण्यासाठी बहिणींना आता मुदतवाढ मिळाली आहे. आणखी या ठिकाणी काही दिवसांचा कालावधी मिळाला. या दिवसांमध्ये सर्व बहिणींनी KYC करून घ्यायची आहे. आतापर्यंत किती बहिणींनी KYC केली कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगायचे की हो सर माझी KYC झाली आहे. ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्यांनी सांगायचे की सर माझी KYC झालेली नाही आहे. कारण की तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत 1 करोड बहिणींनी, म्हणजेच काय तर 1 कोटी बहिणींनी KYC या ठिकाणी केलेली आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची KYC झाली की नाही. झाली असेल तर लिहून पाठवायची की हो सर झालेली आहे, आणि नाही झाली असेल तर लिहून पाठवायची की सर नाही झालेली आहे. ज्यांची KYC झाली नसेल त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. त्यासाठी तुम्ही एक काम करा, पटापट या व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल. त्या बटनाला क्लिक करायचे आणि हाईप करायचे. या व्हिडिओला हाईप करायचे. जेवढे जास्त महिला हाईप करतील त्या सर्व बहिणींची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची KYC करून मिळणार आहे. सर्वात अगोदर व्हिडिओ लाईक करा. नंतर तुम्हाला हाईप नावाचं बटन येईल कमेंट सेक्शनमध्ये. त्या बटनावर क्लिक करून हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या बहिणी हाईप करतील, सबस्क्राईब करतील, त्या बहिणीने कमेंट करून सांगायचे की सर मी या ठिकाणी व्हिडिओ लाईक केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. कारण की KYC सुद्धा योग्यरीत्या झाली पाहिजे. कारण KYCमध्ये बदल झालेला आहे. बदल असं झाला आहे की बहिणींची KYC करायची आहे, त्याचसोबत आता एक तर पतीची KYC करायची आहे, दुसरी गोष्ट वडिलांची KYC करायची आहे. आता नेमकं पतीची KYC कोणाला करायची, वडिलांची KYC कोणाला करायची आहे, सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यासाठी एक डिटेलमध्ये 8 मिनिटाचा व्हिडिओसुद्धा दिला आहे. त्या व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला KYC कशी करायची याची संपूर्ण माहिती दिली आहे. लाईव्ह तुम्हाला त्या ठिकाणी मी संपूर्ण प्रोसेस दाखवली की कशाप्रकारे कोणत्या वेबसाईटला जायचे, कोणती माहिती टाकायची, कोणकोणते डॉक्युमेंट टाकायचे, याची लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. 8 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला भेट द्या. खाली स्क्रोल करत चाला. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की 2 मिनिटामध्ये लाईव्ह KYC घरी बसल्या मोबाईलवर करा असा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. 2 मिनिटामध्ये तुम्ही घरी बसल्या KYC करू शकणार आहात फ्रीमध्ये. जर तरीही तुम्हाला करता आली नाही तर तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगायचे तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. दुसरी गोष्ट, बहिणींना दिवाळी बोनससुद्धा ठिकाणी मिळणार आहे. त्या संदर्भात महत्त्वाची खुशखबर आली, तीही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त एक काम करा, तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करायचे. चॅनलला त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. झाले असेल तर हो लिहून पाठवायचे आणि झाले नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. दुसरी गोष्ट, मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे, ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता आपण प्रोपोज जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या KYC सर्व्हरमध्ये सुधारणा ठिकाणी केलेली आहे. आणि सुधारणा अशी झालेली आहे की भरपूर बहिणींना KYC करताना OTP येत नव्हता, भरपूर बहिणींना ठिकाणी वेबसाईट चालत नव्हते, असे बरेचसे प्रॉब्लेम सर्व्हरमध्ये येत होते. त्यामुळे आता सर्व्हरमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे बहिणींना आता हे प्रॉब्लेम येणार नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी KYC केली. किती? 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ही KYC पूर्ण केलेली आहे. अजूनही 1 कोटी महिला या ठिकाणी बाकी आहेत. तर ज्या बहिणी बाकी त्यांनी KYC करून घ्यायची आहे. आता बघा, एक महत्त्वाची खुशखबर अशी आहे की KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे, तीही तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, KYC न केल्यास काय होणार परिणाम याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे. जर का तुम्ही KYC केली नाही तर काय परिणाम होणार आहे, तर तुम्हाला सरसकट पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण कसे मिळणार नाही, कोणत्या बहिणींना मिळणार नाही ते समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आणि बातमी अशी की लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांना KYC करणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच प्रत्येक बहिणींना KYC करावीच लागणार आहे, हे बंधनकारक केलेलं आहे. पण KYC करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या, जसं की OTP येत नव्हता, नंतर तुम्ही जर बघितलं वेबसाईट चालत नव्हत्या, अशा अनेक अडचणी या ठिकाणी येत होत्या. दरम्यान आता या अडचणींवर सरकारने तोडगा काढलेला आहे. म्हणजेच या अडचणींवर या ठिकाणी सरकारने तोडगा काढलेला आहे आणि या ज्या काही अडचणी येत होत्या या दूर केलेल्या आहे. आता KYC करताना अडचणी येत नसल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच आता KYC करताना बहिणींना कोणतीही अडचणी येत नाही आहे. पुढे बघा,
दरम्यान आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी KYC केली असल्याचंही आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. स्वतः मंत्री आदिताई तटकरे यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही बघू शकता, त्यांनी स्वतः हे संपूर्ण सांगितलेलं आहे. आता बघा, त्यांनी सांगितलेलं की 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी KYC केली आहे. अजूनही काही महिला बाकी आहेत, तर त्यांनी KYC करून घ्यायची आहे. ज्यांची झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांनी लिहून पाठवायची की सर माझी KYC झाली नाही आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. पुढे बघा, आता मंत्री आदिताई तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे, एक्झॅक्टली त्यांनी काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला मी त्यांची माहिती संपूर्ण देत आहे. तर बघा, आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सर्व्हरमध्ये आम्ही सुधारणा आणलेल्या आहेत. म्हणजे जे काही सर्व्हर होतं, वेबसाईट जी होती त्यामध्ये आम्ही सुधारणा आणलेल्या आहेत. रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख महिलांची ही KYC प्रोसेस होत आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघितलं तर प्रत्येक दिवसाला किती बहिणी KYC करत आहेत? 4 ते 5 लाख. हा जो काही आकडा आहे हा छोटा नाही आहे. आकडा काय लाखामध्ये, लक्षात घ्या. 4 ते 5 लाख म्हणजेच तुम्ही बघू शकता किती महिला KYC करत आहेत एका दिवसाला. 4 ते 5 लाख महिला KYC करत आहेत. त्यामुळे जी वेबसाईट आहे तीसुद्धा हँग होत आहे. त्यामुळेच तो प्रॉब्लेम येत होता. पण बघा, KYC प्रोसेस होत आहे. आत्तापर्यंत जवळपास 1,10,00,000 महिलांची KYC पूर्ण झालेले आहे. आत्तापर्यंत किती? 1,10,00,000 महिलांनी KYC ही सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे. KYC करतानाही बरेचशा अडचणी त्या महिलांना की कशी माहिती भरायची. वडिलांची KYC करायला सांगितलं आहे, पतीची KYC करायला सांगितलेलं आहे. वडील नाही, पती नाही, KYC कशी करायची, अशा अनेक अडचणी महिलांना येत आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला एक डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ सर्व बहिणींनी बघा. 1 वेळेस बघा, 2 वेळेस बघा, 3 वेळेस बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. पण योग्यरित्या KYC केली तरच पैसे मिळतील, नाहीतर KYC करून काही फायदा होणार नाही आहे. तुम्ही जर का चुकीची KYC केली तर तुमचे पैसे बंद होतील, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा कशाप्रकारे तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायचं आहे. तिथं काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे, तर त्या प्रश्नाचे उत्तर कसं द्यायचं याच्या डिटेलमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. 8 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलला भेट द्या. चॅनलला भेट दिल्याच्यानंतर तो व्हिडिओ बघून घ्या. लाईव्ह KYC कशी करायची 2 मिनिटामध्ये असा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. सर्वांनी चॅनलला भेट द्या. तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. जवळपास 40 लाखांपेक्षा जास्त महिलांची KYCची प्रोसेस ही 90% झालेली आहे. आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. नोव्हेंबरपर्यंत त्यांना KYC करण्याचा अवधी आहे. आणखी 1.5 महिन्यांचा कालावधी त्यांच्याकडे आहे. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत अजून 15 दिवसांसाठी वाढवून देण्यात आली आहे. म्हणजेच बघा, सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज ही जी आणि मोठी खुशखबरी आहे की ज्या काही पूरग्रस्त भागातील ज्या महिला होत्या तर त्या महिलांसाठी KYC करण्यासाठी मुदतवाढ झाली आहे. आणि ही मुदतवाढ किती दिवसांची झाली आहे? तर 15 दिवसांसाठी ही मुदतवाढ झालेली आहे. 15 दिवसांसाठी तुम्हाला मुदत वाढवून दिली गेली आहे. आणखी 15 दिवस एक्स्ट्रा तुम्ही KYC करू शकता, पण त्याच्या आतच KYC करून घ्या. नाहीतर लास्ट डेट जर का आली आणि तुमची KYC राहून गेली तर तुम्हाला KYC करता येणार नाही. म्हणजे तुमचे पैसे हे बंद होऊन जातील, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पैसे हे बंद झाले नाही पाहिजे तर KYC सर्वांनी करून घ्यायचे आहे. आणखी 15 दिवसांची तुम्हाला मुदतवाढ दिली गेलेली आहे. पुढे बघा, लाडक्या बहिणींच्या KYCसाठी आता मुदतवाढ मिळाली. कशाप्रकारे KYCसाठी मुदतवाढ मिळाली, किती दिवसांची मिळाली आहे ते आता आपण समजून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींच्या KYCसाठी मुदतवाढ आता कशी मुदतवाढ मिळाली ते समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा महत्त्वाचा निर्णय असा आहे की पूरग्रस्त भागातील महिलांना KYCसाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजे जे काही पूरग्रस्त भागातील महिला असतील त्यांना 15 दिवसांची आणखी एक्स्ट्रा मुदतवाढ दिली गेली आहे. त्यामुळे त्यांना नोव्हेंबरपर्यंत अजून 15 दिवसात KYC करता येणार आहे. नोव्हेंबरपर्यंत आणखी 15 दिवस त्यांना KYC करता येणार ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. पुढे बघा, लाडक्या बहिणींना KYC केले नाही तर काय होणार, हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर त्याचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की जर का तुम्ही KYC केले नाही तर काय होणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC जर का केले नाही तर त्यांना योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार नाही आहे. KYC केल्यानंतरच महिलांना 1500 रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणे अनिवार्य आहे. त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतः कोणी सांगितलेलं आहे तर मंत्री आदिताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं तुम्ही बघू शकता. त्यामुळे लाभार्थी महिलांना कोणत्याही परिस्थितीत या 2 महिन्यात KYC पूर्ण करावेच लागणार आहे. तर ज्यांनी KYC केलेली आहे ती खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांची बाकी असेल त्यांनी KYC करून घ्यायची. कमेंट करून सांगा बरं की किती महिलांनी KYC केली आहे, किती महिलांनी केलेली नाही आहे. कमेंट करून सांगा की हो सर माझी झालेली आहे, नाही सर माझी झालेली नाही आहे. कमेंट करून नक्की सांगायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.